सगळ्यात आवडता प्रश्न आहे हा पेपर सेटरचा. प्रश्न बघून घ्या. फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. के फाइंड करायला लावतील, एम फाइंड करायला लावतील. हे प्रश्न दरवर्षी बोर्डला सालाबाद प्रमाणे पडत असतात. एव्हरी इयर फिक्स पडतात प्रश्न. के फाइंड करा, एम फाइंड करा. द पेपर सेटर इज वेरी इंटरेस्टेड इन दिस सम्स. आई डोंट नो व्हाई. करना क्या है देखो, बता रहा हूँ इसमें क्या करना है. वेरी सिंपल. तुम्हाला काय सांगितलंय, x इक्वल टू 3 इज अ रूट ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ते काय असा ना, x ची एक व्हॅल्यू दिली ना आपल्याला, आपण ती डायरेक्ट घ्यायची आणि यात पुट करायची. x ची एक व्हॅल्यू काय दिली आपल्याला, x ची व्हॅल्यू काय दिली आपल्याला 3. x ची व्हॅल्यू आपल्याला काय दिली आहे 3. ती डायरेक्ट कशात पुट करायची, या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये. आणि कोणाची व्हॅल्यू फाइंड करायची, k ची. आता जर याचा मॅथमॅटिकल अर्थ समजून घ्यायचा असेल तर नीट ऐका. आपण जेव्हा हे क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहितो ना, ax² + bx + c = 0, किंवा एक एक्झाम्पल घेऊया, 5x² + 7x + 25 = 0. असंच रॅन्डमली एक एक्झाम्पल दिलं. हे एक्झाम्पल क्वाड्रॅटिक इक्वेशनचं घेत असताना जेव्हा आपण याला सॉल्व्ह करतो ना, तेव्हा एक्सच्या आपल्याला दोन दोन किमती येतात. x = समथिंग, x = समथिंग, काय ना काहीतरी किमती येतात. दोन दोन किमती येतात. तुम्ही पाहिलं नाही हे काय इथे, एक्सच्या किती किमती आल्यात, 2. आता ह्या प्रश्नाचा अर्थ काय बघा. आता जो प्रश्न आपण सॉल्व्ह करतो याचा अर्थ काय, त्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला आम्ही एक किंमत देतोय. कोणत्या किमतीपैकी, या दोन किमतीपैकी एक किंमत आम्ही स्वतःहून देतोय. आम्ही म्हणजे पेपर सेटर. आम्ही एक किंमत देतो, दुसरी तुम्ही शोधायची. कळतोय प्रश्न काय थोडक्यात. हा, तर आता लक्षात काय करायचंय, इथे कॉन्स्टंट के कसा फाइंड करता येईल. खरं तर इकडे दुसरी किंमत शोधायचा का संबंध नाहीये खरं सांगायचं. इथे फक्त के फाइंड करायचं. पण जनरली तसंच असतं. इथे मात्र दुसरी नाही शोधूया आपण, इथे कॉन्स्टंट टर्म शोधतोय, इथे के शोधतोय आपण. हा अर्थ थोडासा वेगळा निघाला. जनरली असंच असतं की एक रूट देतात आणि दुसरा रूट फाइंड करायला लावतात. या सममध्ये मात्र फक्त केस फाइंड करायचा आहे. पण प्रोसेस तीच आहे बघा. काय करणार तुम्ही, पुट x = 3, पुट x = 3 इन कोणत्या इक्वेशनमध्ये, kx² - 10x + 3 = पुन्हा एकदा बघा 24ला आलेला आहे, 26ला यायला हरकत नाही आहे. एक्सच्या ठिकाणी 3 टाकणार होतो आपण, k इंटू एक्सच्या ठिकाणी 3 टाका, 3चा स्क्वेअर -10 इंटू काय करणार 3 + 3 = k इंटू 3चा स्क्वेअर काय असतो सांगा, 9. 10 3 30 + 3 = 0. इट्स व्हेरी सिम्पल, व्हेरी सिम्पल. सरळ सरळ येईल असं सॉल्व्ह करत जायचं आहे. थोडं पुढे चालूया आपण. 9 इंटू के काय येणार, 9k. -30 + 3 काय येतं, -27 = 0. -27 इकडे गेल्यावर काय येईल, +27. 9k = 27. आपल्याला कोणाची किंमत काढायची, के ची. मग आपण काय करूया, हा 9 जो आहे ना तो मल्टिप्लाय करतो. इकडे गेल्यावर काय करणार, डिवाइड. बोलायचं k = 27/9. 9 1 जा 9, 9 3 जा 27. के ची किंमत काय मिळाली आपल्याला. इझी आहे, डाऊट आहे. हातातले मार्क आहेत, मार्क गेलेच नाही पाहिजेत आहे, ते मार्क आपल्याला आलेच पाहिजेत. पीपल लिसनिंग ऑनलाईन, समजते सगळ्यांना. टेक्स्ट मी फास्ट. ओके, एक्सची किंमत 3 दिलेली आहे आपल्याला. तुम्ही पहिले पुढे या बसायला, चौघी पण फास्ट, चौघी 5 जणी पुढे या बसायला. इथे अजून तिकडे पलीकडे बसल्यावर कसं व्हायचं, त्या पुढे फास्ट. पुढे पुढे बसाल, तू तर पहिले पुढे येते, इथं बस. पटकन आहे पटकन, तुझ्यासाठी हे लाईव्ह कसं काय थांबवायचं मी, पुरक लवकर. एक्सची किंमत 3 दिलेली आहे. 3 किंमत आपण इकडे टाकायची. जिथं एक्स दिसतोय तिथं कोण लाईव्ह नसतं प्रॉपर एकदम. नशीब चांगलं आहे तुझं. एक्सच्या जागी 3 टाकायचं. इथे पण एक्सच्या जागी काय करायचं, 3 टाकायचं. 3चा स्क्वेअर काय येणार आहे, 9. 10 इंटू 3 केलं की उत्तर काय येतं, 30 + 3. k इंटू 9 काय येणार आहे, 9k. -30 + 3 उत्तर काय येतं, -27 = सोपं आहे. एक्सची एखादी किंमत दिलेली आहे तुम्हाला, ती फक्त या समीकरणामध्ये टाकायची आहे तुम्हाला. आणि शोधायचं आहे काय आपल्याला, के शोधायचं. किंमत टाकत चला बघा. के तर तुम्हाला भेटणारच नाही शेवटपर्यंत, म्हणजे स्टार्टिंगला तर भेटणारच नाही, तो लास्टलाच भेटणार आहे.
एक्सच्या ठिकाणी 3 टाक ना तू, काय अडचण आहे. 3चा स्क्वेअर 9, 3चा वर्ग 9, 10 इंटू 3 काय येतं 30, k इंटू 9 9k, -30 + 3 काय येणार आहे -27. -27 इकडे गेल्यावर काय येईल +27. 9 मल्टिप्लाय करतो इकडे गेल्यावर काय करणार डिवाइड. 27ला 9ने भाग दे, आन्सर किती आलं. तुझ्यावर रागवायचं एकच कारण असतं, तुला ज्याही वेळेला शिकवायला जातो तू खालीच बघते. खाली तर डिस्प्ले नाही आपला, बरोबर की नाही. वरती बघितलं पाहिजे. आता JCB आणून तुझं तोंडवर करायचं का असं.